चला आज बनवूया समर स्पेशल थंडी थंडी अशी मिठाई, म्हणजेच आपल्या सर्वांच्या आवडीचा रसगुल्ला। तर ही रेसिपी कुणाला आवडत नाही, सर्वांनाच आवडते। तर चला सुरुवात करूया। इथे मी गोकुळच्या 2 पिशव्या घेतल्यात, म्हणजे 1 लिटर दूध घेतलं। कढईमध्ये आधी थोडंसं मी पाणी टाकलं होतं, म्हणजे दूध तळायला लागू नये किंवा करपू नये म्हणून। त्यामध्ये बघू शकता मस्तपैकी दुधाच्या पिशव्या आपल्या फोडून टाकलेल्या आहेत। आता दूध गरम होतंय तोपर्यंत मस्तपैकी आपण 2-3 चमचे पाण्यामध्ये 2 चमचे व्हिनेगर घालून मिक्स करून साईडला ठेवलं। इथे मी 1 वाटी साखर घेतली आहे, त्यामध्ये 1.5 वाटी पाणी घातलं आणि अशी वेलची टाकली, ओबडधोबड कुटून टाकायची, त्याचा फ्लेवर छान उतरेल आपल्या पाण्यामध्ये। आता हे आपलं पाणी साखर मेल्ट होती तोपर्यंत उकळून घ्यायचं आहे। आता इथे छान मस्तपैकी दुधाला उकळी फुटली, ह्यामध्ये आपण व्हिनेगर घातलेलं पाणी टाकायचं आहे, पण 2 बॅचमध्ये टाकले मी, एकदम नाही टाकलं। पहिल्याच बॅचमध्ये बघू शकता मस्तपैकी दूध आपलं फाटायला सुरुवात झालेली आहे। आता ह्यामध्ये आपण परत जे राहिलं होतं ना ते सुद्धा व्हिनेगर टाकलं होतं मी। बघू शकता पाणी एकीकडे आणि आपले दूध एकीकडे झालेलं आहे, म्हणजेच फाटलेलं दूध एकीकडे झालं, तुम्ही बघू शकता। तोपर्यंत बघू शकता इकडे मस्तपैकी साखर सुद्धा विरघळली पाण्यामध्ये। तो गॅस बंद केला आणि बघू शकता मस्तपैकी एक स्वच्छ कापड घेतला, खाली मी चाळण ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मस्तपैकी असं गार पाणी घालायचं, म्हणजे काय होईना आपल्या जो व्हिनेगरचा वास लागलाय ना पनीरला, तर तो जो वास आहे ना तो निघून जाण्यासाठी मी इथे गार पाणी वापरलेलं आहे। मस्तपैकी त्याची अशी पोटडी बांधायची आहे। जड वस्तू तुम्ही कुठलीही ठेवू शकता, मी खलबत्ता ठेवलाय। आणि आता परत एका कढईमध्ये मी छोटी वाटी भरून साखर घेतली, त्याच वाटीने 5 वाटी मी पाणी घातलेलं आहे। हे सुद्धा पाणी उकळायला ठेवलंय। तोपर्यंत बघू शकता आपलं इथं पनीर आहे ना छानपैकी तयार आहे। मी फक्त 10 ते 20 मिनिट हे पनीर सेट होण्यासाठी खलबत्त्याखाली ठेवलं होतं। बघू शकता आता मस्तपैकी सगळं ड्राय झालेलं आहे। ह्यामध्ये टाकले मी 1 चमचा मैदा। त्या मैदा टाकल्यानंतर मस्तपैकी हा सगळं मिक्स करायचं। नंतर जशी आपण भाकरी जशी बनवायला पीठ मळतो ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे पनीर मळून घ्यायचे। खूप सोपी रेसिपी आहे, काहीच अवघड नाही, फक्त दाखवल्याप्रमाणे सगळं तुम्हाला असंच करायचे। आणि आता बघू शकता मी ह्याचे ना 2 बॅचमध्ये बनवते। तर एका बॅचचे मी असे लांबडे बनवून घेते रसगुल्ले आणि एका बॅचचे मी असे गोल बनवते। बघू शकता आता लांबडे जे आहेत ना ते दाखवते, गोल तर सर्वांनाच बनवताच नेहमीच। तर मी असे 2 प्रकारचे करून बघितले, म्हणजे माझी माही खात आणि आवडीने खाईल। आणि आता बघू शकता मस्तपैकी जे आपण पाक बनवला होता, दुसऱ्यांदा जो पाक बनवला होता मी, तर त्या पाकामध्ये हे रसगुल्ले टाकून घेतले। अर्धा चमचा मी मैद्यामध्ये पाणी मिक्स करून घेतलं होतं, ते सुद्धा ह्यामध्ये सोडून घेतलेलं आहे। आणि आता गारगार पाण्यामध्ये हे जे आहेत ना आपले सगळे रसगुल्ले सोडायचे आहेत, म्हणजे ते एकदम असे ज्युसी होतील आतून। गार पाण्यामध्ये टाकल्यानंतर एकदम कडक होणार नाहीत, त्या गार पाण्यातनं पिळून घ्यायचे, एकदम घट्ट पिळून घ्यायचे गार पाण्यातनं। आणि आपला जो पहिला पाक बनवला होता आपण 1 वाटी साखर आणि 1.5 वाटी पाणीचा, तर त्यामध्ये हे टाकायचे। बघू शकता मस्तपैकी आपली तर रसगुल्ले तयार आहे। झटकीपट रेसिपी आहे की नाही, दिसायला बघू शकता किती छान आहेत की नाही। एक वेळा नक्की ट्राय करा। परत भेटूया, तोपर्यंत